नमस्कार. मी सहदेव सातपुते. मी मागील 1.5 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर हेड पोस्ट ऑफिसमध्ये विपणन अधिकारी या पदावर कार्यरत आहे. तर आज मी तुम्हाला दे दणका चॅनलच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसच्या ज्या विविध स्कीम आहे त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. सगळ्यात पहिली स्कीम आहे पोस्टल लाईफ इन्शुरन्स. ही स्कीम 1884 पासून सुरू झाली आहे, परंतु आतापर्यंत फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट सर्वंटसाठीच ही स्कीम होती. परंतु आता त्याच्यामध्ये काही वर्षापूर्वी चेंजेस झालेले आहे की ज्याही व्यक्तीचं डिग्री डिप्लोमा कंप्लीट असेल किंवा तो गव्हर्नमेंट सर्वंट असेल, अशा कोणत्याही व्यक्तीला ही पॉलिसी घेता येते. त्याची वयोमर्यादा 19 ते 55 ठेवलेली आहे आणि मॅक्झिमम विमामर्यादा ही 50 लाख रुपये आहे. या स्कीमचं वैशिष्ट्य असं की ज्याही व्यक्तीचा डिग्री डिप्लोमा कंप्लीट असेल तो तर घेईलच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वात कमी प्रीमियम या स्कीमला लागणार आहे. आपण इतर अदर कंपनीशी जर कंपॅरिझन केलं तर बोनस रेट पोस्टल लाईफ इन्शुरन्सचा सर्वात हाय आहे आणि तो आहे 52 रुपये प्रति 1000. तर ही स्कीम घेतल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्हाला लोन फॅसिलिटीसुद्धा त्याच्यावर ठेवली आहे. आतापर्यंत असं होतं की पोस्टल लाईफ इन्शुरन्स भरायचे तर तुम्हाला काउंटरवर जाऊनच भरावं लागायचं. बरेचसे चेंजेस झाले आहे. ज्याही व्यक्तीला ऑनलाईन भरायचं असेल त्यांनी IPPBचा अकाउंट ओपन करायचं आहे आणि ते ऑनलाईन भरता येईल. ECS फॅसिलिटीसुद्धा आता मोजक्याच दिवसात कोणत्याही बँकेतून चालू होत आहे. किंवा एखाद्याला काउंटरवर जाऊन भरायचं असेल तर भारतातल्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ती भरू शकतो. आज समजा एखाद्या व्यक्तीने 10 लाखाचा इन्शुरन्स घ्यायचा असेल, त्या व्यक्तीचं वय जर समजा आपण एक्झाम्पल पकडूया की बाबा त्या व्यक्तीचं वय 30 वर्ष आहे, तर 10 लाखाच्या इन्शुरन्ससाठी फक्त 2665 रुपये पर मंथ त्या व्यक्तीने भरले तर तो 58 वर्षापर्यंतचा विमा घेऊ शकतो. आणि त्याला जी मॅच्युरिटी अमाऊंट मिळणार आहे जवळपास 24,56,000 एवढी प्रचंड मोठी मॅच्युरिटी अमाऊंट त्याला मिळणार आहे. या विमामध्ये संरक्षण असं दिलं आहे, अपघाती मृत्यू झाला किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर याचं संरक्षणसुद्धा या विमामध्ये दिलेलं आहे. या व्यतिरिक्त हा झाला संतोष प्लॅन. या व्यतिरिक्त पोस्टल लाईफ इन्शुरन्सचे जवळपास 6 प्लॅन पडतात. तर सुरक्षा आहे, सुविधा आहे, संतोष आहे, मनी बॅक पॉलिसी पाहिजे असेल तशी पण आहे, चिल्ड्रन पॉलिसी पाहिजे असेल तशी पण आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तसा प्लॅन आपण आपल्या पद्धतीने चूज करू शकतो. पोस्टल लाईफ इन्शुरन्सचा गव्हर्नमेंट सर्वंटसाठी आणखी फायदा तो म्हणजे प्राप्तिकर सवलत. म्हणजे इन्कम टॅक्समध्ये ATC तुम्हाला 1.5 लाखापर्यंत त्याच्या सवलत मिळवता येईल. जर एखाद्या व्यक्तीने मंथली प्रीमियम घेतला आणि त्या व्यक्तीने ॲडव्हान्समध्ये जर 1 वर्षाचे पैसे भरले तर जवळपास त्याला 2% रिबेट मिळतोय आणि 6 महिन्याच्या अगाऊ जर पैसे भरले तर 1% सूट मिळते. जनरली आपण कोणताही इन्शुरन्स घेताना त्याचा डेथ क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे हे पहिले चेक करतो. तुम्ही जर पोस्टल लाईफ इन्शुरन्सचा डेथ क्लेम सेटलमेंट रेशो चेक केला तर 100% आहे. म्हणजे असा कोणताच व्यक्ती सापडणार नाही की त्याला पोस्ट ऑफिसने क्लेम दिलेला नाही. आणि विदिन 5 ते 6 दिवसाच्यात आम्ही क्लेम सेटलमेंट केलेले आहे. त्याची पेपरला प्रेस नोटसुद्धा मधल्या काळात आम्ही दिलेली आहे. त्यामुळं नक्कीच आपण हा विमा जो कोणाला घ्यायचा असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. यानंतर दुसरी जी स्कीम आहे रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स. आता ज्या व्यक्तीचं डिग्री डिप्लोमा कंप्लीट नाही आहे किंवा जो गव्हर्नमेंट सर्वंट नाही तर अशा व्यक्तीसाठी काय तर त्या व्यक्तीसाठी आहे रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजे ग्रामीण डाक जीवन विमा. तर हा जो विमा आहे याची वयोमर्यादा 19 ते 55 ठेवलेली आहे, परंतु त्याची जी विमा मर्यादा ठेवलेली आहे ती 10 लाख आहे. तर सेम जसे डॉक्युमेंट्स असतील किंवा जशा प्रीमियम भराचा सेम जवळपास टपाल विमासारखाच आहे, फक्त प्रीमियममध्ये थोडासा फरक पडतोय. आणि हे तुम्ही मंथली, त्यानंतर क्वार्टरली, हाफ इयरली अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने भरू शकता. हे सुद्धा ऑनलाईन भरण्याची सुविधा तुम्हाला करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरी जी स्कीम आहे पोस्ट ऑफिसची ती आहे सुकन्या समृद्धी अकाउंट. सुकन्या समृद्धी अकाउंट हा एक खूप चांगला अकाउंट आहे आणि गव्हर्नमेंटचा उद्देश त्या पाठीमागे असा आहे की ज्याही मुली आहेत त्यांच्या शिक्षणाची आणि लग्नाची व्यवस्था व्हावी त्यासाठी हा अकाउंट गव्हर्नमेंटने चालू केलेला आहे. तर सुकन्या समृद्धी अकाउंट ओपन करण्यासाठी मिनिमम जी अमाऊंट ठेवली आहे ती 250 रुपये ठेवलेली आहे. त्यासाठी मुलगी 10 वर्षाच्या आत असावी. एका व्यक्तीच्या मॅक्झिमम 2 मुलीचा तो अकाउंट ओपन करू शकतो सुकन्या समृद्धी अकाउंटचा. अकाउंट ओपनिंगपासून 15 वर्ष तुम्हाला कमीत कमी 250 ते मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत अमाऊंट टाकता येते.
ज्यावेळेस मुलगी 18 वर्षाची होईल अर्धा पैसा शिक्षणाला मिळेल, बाकीचा जो पैसा आहे 21 वर्षानंतर मिळेल. तर सुकन्या समृद्धी अकाउंट ज्यांच्या थ्रू फादर केलेलं असेल तर त्याच्या वडिलाला इन्कम टॅक्समध्ये सुद्धा रिबेट मिळणार आहे. हे भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये आता मॅन्युअली जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भरण्याची फॅसिलिटी IPPBच्या द्वारे करण्यात आलेली आहे. चौथी जी स्कीम आहे आपली ती सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. ज्याही व्यक्तीचं वय 60 आहे, जे नॉर्मली जे नागरिक आहेत ज्यांचं वय 60च्या वर आहे त्यांनाही 60च्या नंतर कोणत्या व्यक्तीला करता येते, परंतु जे स्टेट गव्हर्नमेंटमधून रिटायर झाले असतील किंवा एखाद्या मोठ्या कंपनीतून रिटायर झाले असतील त्या व्यक्तीला 58 वर्षानंतर सुद्धा या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करता येतो. तर या स्कीमची मिनिमम जी डिपॉझिटची लिमिट आहे ती 1000 आहे आणि मॅक्झिमम आहे 30 लाख रुपये. या अमाऊंटपैकी तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणताही अमाऊंटचा अकाउंट ओपन करू शकता. ह्याचं जे व्याज येणार आहे ते 3-3 महिन्याने तुमच्या सेव्हिंग अकाउंटला येणार आहे. ते व्याज काढण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा जाऊ शकता आणि जर तुमचं IPPBचं अकाउंट असेल तर ते त्याच्यावरून सुद्धा ट्रान्सफर करून घेऊ शकता. पाचवी जी स्कीम आहे आपली पोस्टाची ती आहे महिला सन्मान बचत पत्र. तर महिला सन्मान बचत पत्र ही नुकतीच स्कीम लॉन्च झालेली आहे. तर याचा जो व्याजदर आहे 7.5% आहे, परंतु चक्रवाढ व्याज असल्यामुळे 8% तुम्हाला रिटर्न्स याच्यामध्ये मिळतात. तुम्हाला मॅक्झिमम जी इन्व्हेस्टमेंटची लिमिट दिलेली आहे ती 2 लाख आहे. म्हणजे 1000 पासून तुम्ही 2 लाखापर्यंत कोणत्याही अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट करू शकता. परंतु याच्यामध्ये प्रोव्हिजन अशी दिली आहे की जर समजा आज एखादा तुम्ही अकाउंट ओपन केला, एक्झाम्पल पकडूया की आज एखाद्या व्यक्तीने 50,000चा महिला सन्मानचा अकाउंट ओपन केला आहे, त्या व्यक्तीला आणखी त्यामध्ये काही अमाऊंट टाकायची असेल तर त्यासाठी 3 महिन्याचा ब्रेक लागेल. म्हणजे 3 महिन्याच्या ब्रेकनाच हा दुसरा अकाउंट ओपन करता येईल. ज्याही वेळेस त्यांची 2 लाखाची लिमिट संपेल त्याच्यानंतर हा अकाउंट ओपन करता येणार नाही. 6वी जी स्कीम आहे पोस्टाची ती मंथली इन्कम स्कीम. ज्यांच्याकडे एक चांगली अमाऊंट आहे आणि त्यांना वाटतं की आपल्याला मंथली व्याज आला पाहिजे, तर असा कोणताही व्यक्ती मंथली अकाउंट ओपन करून त्याचा मंथली व्याज घेऊ शकतो. याचा जो व्याज तुमच्या सेव्हिंग अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे तो तुम्ही ऑनलाईनही IPPBद्वारे तुम्ही स्वीप इन स्वीप आउट करू शकता किंवा तुम्हाला कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे काढण्याची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे. एका व्यक्तीच्या नावाने 9 लाख रुपये आपण याच्यामध्ये जमा करू शकता आणि जर जॉईंट ओपन केला तर 15 लाख रुपये तुम्ही एका वेळेस त्या जॉईंटमध्ये अकाउंटमध्ये टाकू शकता. यानंतर जर आणखी पण बऱ्याचशा स्कीम बघितल्या तर एक सेव्हिंग अकाउंट सुद्धा आपल्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये आहे. 500 रुपयाने तो अकाउंट ओपन होते. त्याला चेकबुक फॅसिलिटी देण्यात आली, नेट बँकिंग सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आता नुकत्याच गव्हर्नमेंटकडून ज्या स्कीम लॉन्च झालेल्या आहेत जसं लेक लाडकी आहे किंवा लाडकी बहीण योजना आहे, यासाठी सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात अकाउंट ओपन होत आहे आणि मॅक्झिमम पोस्ट ऑफिसमध्ये रांगा लागत आहे अकाउंट ओपनिंगसाठी. म्हणजे एवढा ओपनिंगचा रेशो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने जाऊन हा अकाउंट ओपन करावा. जसं बँकेत ज्या सुविधा दिल्या जातात सेव्हिंग अकाउंटला त्या सुविधा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा दिल्या जातात. या व्यतिरिक्त पोस्ट ऑफिसच्या जर स्कीम तुम्ही बघितल्या तर मंथली जर तुम्हाला फिक्स म्हणजे RD करायची असेल ते सुद्धा सुविधा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर फिक्स डिपॉझिट करायचं असेल 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष किंवा 5 वर्ष ही सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे आहे. त्या व्यतिरिक्त PPF अकाउंट सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये ओपन केलं जाते. PPFला 7.1 रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि कमीत कमी 500 रुपयाने तो अकाउंट ओपन करू शकता तुम्ही. एका वर्षाला कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये तुम्ही जमा करू शकता. या व्यतिरिक्त आणखी एक जी स्कीम आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता. ही स्कीम आहे 5 वर्षासाठी. त्याचं जे व्याज आहे व्याजदर आहे 7.7 आहे आणि चक्रवाढ व्याज आहे. चांगले रिटर्न्स तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा मिळतील. त्या व्यतिरिक्त एक किसान विकास पत्र सुद्धा आपल्याकडे आहे. किसान विकास पत्र तुम्ही जर घेतलं तर 7.5% त्याला व्याजदर मिळतोय. 2.5 वर्षानंतर कधी जर इमर्जन्सी आली तर तुम्हाला ते बंद करण्याची सुद्धा फॅसिलिटी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीच्या ह्या पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या स्कीम होत्या. तर याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण नक्कीच मला कॉल करू शकता. नुकतीच मी जसं लाडकी बहीण हा जो अकाउंट आहे त्याबद्दल माहिती दिली तुम्हाला. तर त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहे, जी कोणती लेडीज अकाउंट ओपन करणार आहे त्यांचा आधार, त्यांचं पॅन आणि त्यांचे 2 फोटो असे हे एवढे डॉक्युमेंट लागतील आणि 500 रुपयाने तो अकाउंट ओपन केला जाईल.
आता दुसरी जी स्कीम आहे लेक लाडकी. लेक लाडकी जर समजा आईच्या थ्रू अकाउंट ओपन केला तर आईचं आधार कार्ड, आईचं पॅन कार्ड, आईचे 2 फोटो, मुलीचं बर्थ सर्टिफिकेट, मुलीचं आधार कार्ड आणि मुलीचे 2 फोटो आणि अकाउंट ओपनिंगसाठी 500 रुपये चार्जेस असे लागणार आहे. या व्यतिरिक्त आता मध्ये जी स्कीम सांगितली तुम्हाला सुकन्या समृद्धी अकाउंट, त्याच्यासाठी सुद्धा लेक लाडकीला जसे डॉक्युमेंट लागतात सेम डॉक्युमेंट सुकन्या समृद्धी अकाउंटला लागतात. म्हणजे आईच्या थ्रू जर केलं तर आईचं आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटो, मुलीचं बर्थ सर्टिफिकेट, मुलीचा आधार आणि मुलीचे 2 फोटो एवढे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. आणि सुकन्या समृद्धी अकाउंट ओपन करण्यासाठी कमीत कमी 250 रुपये लागतील. थँक्यू.